समजा पाण्यात वाहून गेले, त्यांचं कोटा राहिला नाही, कडबा राहिला नाही, सोयाबीन राहिली नाही, ऊस राहिला नाही. जसं आमचा ओम दादा कैलास दादा करत फिरायला लागले ना खेडेपाडे राहण्यानं, तसं त्या सरकारला धरून आणा इकडं, त्याची चांगली निश्चिती करा आणि त्याचा चांगला कारभार राबवायला हवा त्याला. आज 10 एवढं पाणी येऊन बी 10 दिवस नळाला पाणी नाही या सरकारापाशी. अरे नालायक सरकार आहे, या सरकारला शेणानं सारवा पडतो. खबर या शेणाच्या लक्षात येत नाही. कोणची खुर्ची कुठं, कुणाची खुर्ची कुठं, कोण माणूस कुठं, कोण माणूस कुठं. अरे ही काय व्हायला लागलंय बघ येऊन इकडं. बरं आपण कधीपासून बसला या पाण्यात? कुठं यायला लागले तर कोणचे जनावर कुठं वाहून चालले हे बोलाव पहिले. ही दुष्काळ जाहीर करी, वाला दुष्काळ जाहीर कर, वाला दुष्काळ. सरकारकडे आपल्या काय काय मागण्या आहेत? ही जी आमची नुकसान झालेली आहे ती समजी मागणी भरून द्यायला पाहिजे, समजा भरून द्यायला पाहिजे. आमचं काय झालेलं आहे ती, नाहीतर तुझ्या दरबारामध्येच फाशी घेणार इथं दरबारामध्ये. हो आज लय जीव कटाळून गेलेले. होय काय करायचं? बाबा फिबान बडा बाबा फिबान काय